अक्कलकोट रोड एमआयडीसीतील लेक एक्झिम टॉवेल कारखान्यात भीषण आग लागून मोठी खळबळ उडाली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील लेक एक्झिम या टॉवेल कारखान्यात शनिवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता भीषण आग लागली। बॉयलरमधून उडालेल्या ठिणकीमुळे शेजारील वेस्टेज कापसाला आग लागून काही क्षणातच संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात सापडला। आगीमुळे निघालेला काळा धूर सुमारे 5 किलोमीटर परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली। इंदरमल जैन यांच्या मालकीच्या या कारखान्यात टॉवेल, सूत आणि कापूस मोठ्या प्रमाणावर साठवलेला असल्याने आगीने झपाट्याने रौद्र रूप धारण केले। घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट रोड एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी केंद्र अधिकारी गौतम आव्हाड, फायरमन निलेश पवार, विकास नागरगोजे आणि वाहन चालक समर्थ बंडे यांनी शर्थीने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला। दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वाघमारे यांनी घटनास्थळी पाहणी केली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा पंचनामा सुरू आहे।